सून मेरा घरची श्री, मी आता तुला जास्त त्रास नाही देणार. माझ्यामुळे घरच्या माणसांमध्ये अंतर नको पडायला. मी तुला आशीर्वाद देण्याचा हक्क कधीच गमावून बसलोय. पण तरी सुद्धा गॉड ब्लेस यू माय चाइल्ड. गॉड ब्लेस यू. एक मिनिट. तुम्ही इथे आलात ते सगळ्यांच्या संमतीने. तेव्हा आता फक्त माझा विचार करून पुन्हा घर सोडायची काही गरज नाहीये. आणि तुमच्यामुळे आमच्यात आपापसात काही अंतर वगैरे पडत नाहीये. माझ्या 6 आया आणि मी, आमच्यामध्ये जगातली कुठलीही गोष्ट कधीही अंतर पाडू शकणार नाही. हे प्लीज लक्षात ठेवा तुम्ही. तुम्ही इथे आलात त्यामुळे मी खूप रागावलो, अपसेट झालो, हे खरं आहे. पण या सगळ्यांना आनंद झालाय हेही तितकंच खरं आहे. आणि माझ्या रागापेक्षा या सगळ्यांचा आनंद माझ्यासाठी खूप जास्त मोठा आहे. यांना तुमची गरज आहे तेव्हा तुम्ही थांबा इथे. आणि मी तुम्हाला घरात स्वीकारलंय, माझ्या मनात नाही. पाहिलंस, मी म्हटलं होतं ना श्री समजून घेईल. काळजात खोल खोल दुःख झरे. थांबणार आहे दादा. आता विचार नको करूस. एक दिवस तर तुला माफही करेल. काळजात खोल खोल दुःख झरे. तू म्हणतोय तर थांबा ना तुम्ही. काळजात खोल थांबा ना बाबा. दुःख झरे. आम्हाला सगळ्यांना तुम्ही हवे आहात आणि श्रीला सुद्धा. वाहून ने सारे. काळजात खोल खोल दुःख झरे. काळजात खोल खोल दुःख झरे. पापणीची ओढ, पापणीची ओढ. सुरुवातीला मलाही जरा भीतीच वाटली होती, पण एक मन कुठेतरी सांगत होतं की श्री इतका निष्ठुर नाही वागणार, म्हणजे बाबांना बाहेर नाही जाऊ देणार. श्री किती रागावला आणि त्याचं बरोबर असलं ना तरी माणुसकी सोडत नाही तो. माणुसकी नाही आणि घरच्यांचा विचारही नाही. ही वहिनी, आता दादा इथेच राहणार ना?
आणि आई म्हणते तसं एक दिवस तो दादाला माफही करेल. पण बेबी, श्री यांना माफ करेल तेव्हा करेल. आपण त्याला कसलीच सक्ती नाही करायची. म्हणजे अगदी आनंदाच्या भरात सुद्धा या गोष्टीचं भान ठेवूया आपण. त्याला हवा तेवढा वेळ घेऊ दे. आता हे दोघं या घरात माझ्या डोळ्यासमोर आहेत. यापेक्षा आणखी काय हवंय मला आयुष्यात. मनीष हे घे. पुस्तकांचं नंतर बघ रे, आधी त्यांची गादी घालून दे त्यांना. मी बघतो माझं. मनीष, तुला हा सगळा व्याप झाला ना? व्याप काय काका? आई गो, स्वयंपाकघर बऱ्यापैकी लावून झालंय, पण तू एकदा येऊन बघतेस का? म्हणजे नंतर काय गोष्टी कुठे ठेवल्याची शोधाशोध नको. ए ताई, आपण उषा कशात आणल्या होत्या? अरे श्री शेवटची खेप करतोय ना, तू येताना घेऊन ये. आई चल ना, स्वयंपाकघर बघ ना एकदा. अगं हो, नंतर बघते ग मी. मला मेला इथे उठवत नाहीये. काय दुखतात नुसते माझे गुडघे. बरं बरं असू दे. ही एवढी धूळ. जानू, हा मला पहिली जरा धूळ साफ कर ना. कला, तुला जेव्हा जमेल तेव्हा सावकाशीने कर ही सगळी कामं. तिला काय सगळं सांगतेस? सकाळपासून राबतीये ती. पण माझं वय काय आणि तिचं वय काय, ह्या सगळ्या गोष्टी करणं मला झेपणार आहे असं वाटतं का हो तुम्हाला? इच्छा असली, मनात असलं ना की सगळं काही जमतं. हो का? म्हणजे तुम्हालाच इच्छा नव्हती का मोठं घर घ्यायची, म्हणूनच घेतलं नव्हतं का इतकी वर्ष? काय बोलायचं तुमच्या समोर तरी. जरा तिकडे चांगल्या घरात राहत होतो 4 दिवस, पण आता काय? आता आलोय या 2 खोल्यांच्या चाळीमध्ये. अगं आजच आलो होत ना पण इथे. 2 दिवसात या 2 खोल्यांची सवय होईल आपल्याला पुन्हा. तू चाळीचीच सवय कर. तू यातनं बाहेर पडूच नकोस. जानू बघ कशी महालात गेली. अशी हुशारी पाहिजे. कुठे मुलीचं सासर आणि कुठे माहेर. कला, प्रश्न समाधानाचा आहे. तू समाधान मानायला कधी शिकणार आहेस? मनीष, गाडीत आणखीन थोडं सामान येतोय. हो आलो. जावई बापू, तुम्ही कशाला एवढं सगळं? बाबा त्यात काय एवढं? जावई बापू, मी ठरवले मी तुमच्याकडेच राहायला येणार आहे. अगं काय बोलतेस तू हे? जावई बापू, ती आपलं सहज म्हणजे. अहो सहज वगैरे नाही, मी खरंच बोलते. ही इथली सगळी दगदग आहे ना, ती काही मला जमणार नाही. हो या ना तुम्ही. त्यात विचारायचंय काय? तुमच्या मुलीचंच घर आहे. पाहिलं, म्हटलं नव्हतं का मी? श्रीमंत आहे आणि दानतही आहे त्यांची. कधी कुठली गोष्ट मागा त्यांच्याकडे, ना म्हणणार नाही. जानू, ओटा आवरून झालाय का ग? जरा जावई बापूंसाठी चहा ठेवतेस? अगं सगळ्यांसाठीच कर. या जावई बापू बसा. अहो बाबा, थोडं सामान आणायचं बाकी. हो, सामान आणूया नंतर, आधी चहा घेऊया. बसा या. बस चहा करते मग बघूया. श्री, मला गाडीची चावी दे ना, मी आणतो सामान. नाही आणेल ना तो, आणून दे. मी येऊ? अरे नाही, नको. जावई बापू, अहो मी एखाद्या रूम मध्येच पडून राहील. म्हणजे कोणाच्या मध्ये लुडबुड नको. मला आवडतच नाही कोणाच्या आधीमध्ये करत राहायला. आपण बरं आणि आपलं काम बरं. घरी कसे आहेत सगळे? घरचे मजेत.
मग मी नक्की येऊ ना तुमच्याकडे? हो. आई, आता तू म्हणालाय ना तुम्ही या म्हणून. हे बघ, आत्ता जरा घरी पाहुणे आहेत, त्यामुळे. अगं असं काय बोलतेस तू? अगं श्रीचे बाबा आणि त्याचे काका म्हणजे काही पाहुणे झाले होय? अगं ती घरचीच माणसं, चालायचंच. मला की नाही खूप आवडत घरात कशी अशी खूप माणसं हवीत, सगळीजण गप्पा गोष्टी करत जेवतायत, खातायत, बोलतायत. पण इथे आमच्या घरात 3 डोकी आणि तिघांचे डोळे 3 वेगळ्या वेगळ्या दिशा. तरीही मी सांगते कधी यायचंय ते. आता जाण्यासाठी कुठला मुहूर्त शोधायचा का? जावई बापू निघाले की मी जाईन त्यांच्या बरोबर. अगं आई, अगं असं काय करतेस? आत्ता आपण इथे आलो आहोत, आपल्याला घर लावायचंय, सगळं सामान असंच पडलंय आणि नाही अशी कशी तू जाणार यांच्या बरोबर? पाहिलं ना जावई बापू कसं मोलकर्णी सारखं राबवतात मला. सारखं आपलं हे कर नाही तर ते कर, काही बसायला म्हणून देत नाहीत मला. तुम्ही तुमच्याकडेच घेऊन चला. तुमच्याकडे कसं 6 जणी आहेत ना, मी आपली बसून मस्तपैकी आराम करेन. आई आई तू कुठेही जाणार नाहीयेस. पिंट्या, चहा घे. अगं तू चिडू नकोस, चहा घे. आई चहा. श्री, थँक्यू. तू घेते ना मनीष. ए कुठे ठेवू? दे 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 मी. नाही थांब, मी ठेवतो आतमध्ये. तिथेच ठेव कोपऱ्यात. हो. हे घे रे. हा, 1 मिनिट. चालेल. थँक्यू. मी काय म्हणतो, आता मी निघतो, मला ऑफिसला जायचंय. जान्हवी, मी तुला फोन करतो. हो हो. येऊ? हो या. अच्छा. सावकाश जा. हो. आई तू कसं बोलत होतीस त्यांच्याशी? समोर कोण बसल्याचं भान ठेवून बोलायला शिक ना तू. काय चुकीचं बोलले मी? सांग ना, काय चुकीचं बोलले? मला ह्या घरातल्या धुळीचा त्रास होतो. धुळीचा त्रास होतो? अशाच घरात आयुष्य गेलंय आपलं, आताच त्रास व्हायला लागला तुला? हो, पण त्यांना काही हरकत नाही तर तुम्हाला कसला त्रास होतो? आयुष्यभर आपण कधी काही केलं नाही आणि मग दुसऱ्याने केलं त्याचाही तुम्हाला त्रास होतो? अगं जावई बापून समोर तुला हे बोलायची काही गरज होती का? म्हणजे काय? एक तर तिकडे 4 खोल्यांचा तो एक चांगलंसं घर सोडून इथे आपण आपलं आलं, धुळीचं साम्राज्य सगळं. सतत नुसतं आपलं सहन करत राहायचं. त्याला हे फार होतंय. असू देत. जानू सांग तिला, हे खूप होतंय आता. का शांत हो मी आणि कशासाठी शांत हो? आई तू ह्यांना शांत करा. आईने हे सगळं असं श्री समोर बोलायला नको होतं. जान्हवी काकूंचा स्वभाव आहे तो, त्याला नाही औषध. हो रे, पण तरी श्री समोर. जान्हवी, श्री या सगळ्याचं वाईट वाटून नाही घेणार याची खात्री आहेच मला, पण तरी काही नात्यांमध्ये मर्यादा असणं गरजेचं असतं ना. आय नो, पण जान्हवी आपल्या हातात खरंच काही नाहीये. अशी माणसं जगात असतात असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. ए जान्हवी, आज श्री खूप रिलॅक्स वाटत होता. त्याचं आणि त्याच्या आय मीन घरचं वातावरण सगळं ठीक आहे ना ग? ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युली आहे तसं आहे, बिघडलं नाही इतकंच. बाकीच्यांशी आता श्री तसा नॉर्मल वागतोय, बाबांशी अजूनही थोडं अंतर राखूनच वागतोय. पण आईजींनी सांगितलंय की आता श्रीला डिवचायचं नाही. तो हळूहळू होईल नॉर्मल. बरं चला, मला स्वयंपाकाची तयारी करायची आहे, मी येते. हे अगं महत्वाचं सांगायचं राहूनच गेलं. आज तुमच्याकडे स्वयंपाकाला सुट्टी आहे. वा,
कारण आज तुम्ही सगळे आमच्याकडे जेवायला येत आहे. आईने सांगितलंय तसं. अरे मनीष कशाला? जान्हवी, अगं आजच सामान लावलं ना, आता कुठे स्वयंपाक वगैरे करत बसताय? ते काही नाही, तुम्ही आज सगळे आमच्याकडे जेवायला येत आहे, कळलं? आईने ऑलरेडी स्वयंपाक करून ठेवलाय. ओके. पटकन या. हो. बाय बाय बाय. मनीषकडे जायचं आपण? कशाला? जेवायला? काही नको. पक्की आतल्या गाठीची आहे त्याची आई. मी पक्की ओळखून आहे ना तिला. आई अगं, मी आता त्यांना सांगून आले आम्ही येतोय म्हणून. मग आता येत नाही असं सांग ना. त्यात काय कठीण आहे? मला माहितीये ना, मोठ्या घरातनं इथं चाळीत पुन्हा का आलो हेच जाणून घ्यायचं असणार तिला. पक्की भोचक बाई आहे ती. आई अगं, आपण आत्ता इथे आलोय, आता जेवण करण्याचा आपल्याला त्रास नको म्हणून त्यांनी जेवायला बोलवलंय. बघ ना, आईचं ना भलतंच चालू असतं नेहमी. अरे तुम्ही हो म्हणून गप्प का बसत नाही यार? मागे एकदा तुमची आई तिच्याशी विनाकारणच भांडली होती. तिच्याकडेच मान खाली घालून जेवायला कसं जायचं असं तिला वाटणं साहजिक आहे, नाही का? हो का? आणि विनाकारण नाही भांडले होते. आणि तुम्हाला काय माहितो? तुम्ही गप्प बसा ना. हो बरं राहिलं. पण मी जाणार आहे. त्यांनी आपल्याला जेवायला बोलवलंय, आपण गेलं पाहिजे. चल ना आई प्लीज. हो का? जा, तुम्ही सगळ्यांनी जा. मी मात्र इथेच थांबते, उपाशीच राहीन. आणि आता मी फक्त जेवेन ना ते जानूच्या घरी जाऊनच जेवणार आहे. माझ्या? हो. जावई बापून म्हटलं नाही का मी येते म्हणून? आई अगं, आजच आलायत तुम्ही इथे, तू माझ्या घरी कशी येशील? बरं, बाबांच्या आणि पिंट्याच्या जेवणाचं काय? ते काय करतील? त्यांचं काय अडणार आहे? आहेत ना मनीषच्या आईसारखे इथे शेजारी. तरीही आत्ता नको. अरे देवा, काय हे दिवस दाखवतोयस तू मला? स्वतःच्या आईला घरी येऊ नको म्हणून सांगते ही. चानू, चानू बदललीस ग तू. काय बोलायचं? हाच दिवस पाहायला ठेवलं होतंस का रे देवा मला? त्यापेक्षा त्या अनिलची लग्न लावून दिलं असतं ना तर बरं झालं असतं. अगदी सुतासारखी सरळ केली असती त्याने हिला. त्यांनी आपल्यासाठी जरा हात तरी मोकळा सोडला असता. पण हे कुठले म्हणतायत गोखले? घरी येऊ नका म्हणतायत मालकीणबाई. चला जाऊया. चला. पिंट्या, सामान लागलंय सगळं का अजून राहिलंय काही? थोडं राहिलंय, पण जेवण झाल्यावर लावून टाकूया. आई, आम्ही जातोय आता जेवायला. तू खरंच येणार आहेस का? आई अगं, असं बरं नाही दिसत. चल ना. चला. माझ्यासाठी कोण इथे मला जेवण करून देणार आहे का? उपाशी राहण्यापेक्षा आलेलं बरं. कुचकीच्या हातचं जेवायला. पाहते तरी तिला कसा स्वयंपाक करता येतो ते. काही गोडाधोडाचं केलं असलं तर बरं. महा चिकट बाई आहे ती, मी सांगते ना ग तुला. बरं बरं, चल आता येतेस. चल शांत. आई, काय वाचतेस? हो, जास्त वेळ नाही वाचता येत रे. डोळे दुखतात म्हणून मध्ये मध्ये थोडं थोडं वाचत असते. बस ना. अरे वर बस. नाही, हेच योग्य आहे. मस्त आहे. काय कधी वाटलं की तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू शकतो. तुम्ही सगळी मुलं सारखीच. अगं आई, ते माझं गुजरातचे प्रोजेक्ट आहे ना, ते सुरू होणार आहे. मला जावं लागेल. रमाकांत, मला सांग, ह्याची खरंच गरज आहे का? म्हणजे हे सगळं नाही केलंस तर, आपल्या बिझनेस मध्ये आलास तर? अगं आई, श्रीने मला घरात घेतले हेच खूप आहे. हा बिझनेस मध्ये माझी लुडबुड नको ग. इट्स अनफेअर टू हिम. तो बोलला का रे तुझ्याशी?
नाही या 8 दिवसात एकदाही नाही? नाही, पण जे मिळालंय ना त्यात समाधानी आहे मी. खरंच. म्हणून हे गुजरातच्या कामाचं वगैरे, म्हणजे त्या निमित्ताने बाहेर राहता येईल म्हणून? नाही नाही आई, अगं हे प्रोजेक्ट कधी ना कधीतरी सुरू होणारच होतं, लवकर सुरू झालं. अगं आई, कंपनीनं माझ्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली अँड आय एम रिअली हॅपी अबाउट इट. आई, माझं माझ्या कामावर खूप प्रेम आहे आई, म्हणूनच माझ्या त्या काळात कामावरच फोकस केला मी. त्याच्यामुळेच तर तेवढा भयान एकटेपणा मी सहन करू शकलो. आणि पैसाही रगड आहे आई. हो, मला पैशावरून आठवलं, मला तुझ्याशी बोलायचंय पैशाविषयी. का रे, गरज आहे का? नाही नाही, मला नकोच आहे. इनफॅक्ट मलाच श्रीला काही पैसे द्यायचे. आणि श्री हे स्वीकारेल असं वाटतं तुला? एव्हानं ओळखायला लागलायस तू त्याला? अगं म्हणूनच तर तुला सांगतोय आई, तू त्याला समजा. हवं तर ते पैसे तू घे आणि तूच दे त्याला. तू त्याला सांगू नकोस मी दिलेत पैसे म्हणून. अरे पण कशासाठी? आई, माझं समाधान, मुलासाठी आपण काहीतरी करू शकलो याचं समाधान. रमाकांत, कायद्यानं तुझी मुलगी ही तुझ्या संपत्तीची वाटेकरी आहे. मी तिच्यावर अन्याय होऊ देणार नाही, इतकं सुद्धा. आणि माझ्या बाजूनं तिला इथं आणण्याचे प्रयत्न मी थांबवणार नाहीये. आय वोंट गिव्ह अप ऑन हर आयदर. ती इथं येण्याची शक्यता फारच कमी आहे म्हणा, पण आई समजा ती इथं आली तर श्री तिला बहीण म्हणून स्वीकारेल.